कोल्हापूरमध्ये एक नंबर क्वालिटीचे मटेरियल वापरून उत्तम बांधकाम करून देणारे एकमेव विश्वसनीय नाव चव्हाण बंधू यांचे SS बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. संपर्क आदित्य चव्हाण 8459 88 84 81. निष्ठा आणि प्रामाणिकपणा संजय मंडलिकांनी ठेवली आणि एका बाजूला पलीकडे असणाऱ्यांनी ज्या पक्षातून निवडून आले तिथं किती निष्ठा ठेवली. ते वेगवेगळ्या तिकीट मागासाठी कुणापर्यंत प्रयत्न करत होते हे मला वाटतंय त्याचा खुलासा अनेक लोकांनी सुद्धा केला. म्हणजे त्यांनाही लक्षात आलं होतं की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचं सरकार इथं येत नाही, निवडून यायचं असेल तर शिवसेना भाजप युतीमध्येच उभं राहायला लागतंय. ज्या मंडलिक साहेबांनी आजारपणामध्ये स्वतःला आजारी असताना कधी म्हटलं नाही, त्यांचं वाक्य मला एक ऐकतंय की कार्यकर्त्यांना कधी आजारी पडायचं नसते, कधी मी आजारी आहे म्हणून सांगायचं नसते. मंडलिक साहेबांना मी ती निवडणुकीचं बघितलंय आणि मंडलिक साहेब त्यांचा आदर्श घेऊन आपण आता निघालाय, त्यांचा वारसा आहे आणि कुणीतरी येऊन सांगतोय की वारशानं निवडणूक होत नाही. मगाशी आता बाबा त्या वारशावर आपण खूप सांगितलं. तो मंडलिक साहेब उच्च शिक्षित आहेत, जिल्हा परिषदला अध्यक्षपदावर काम केलंय, विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलंय, एक साखर कारखाना चांगल्या पद्धतीनं चालवलाय आणि वारसा सिद्ध करायला तुमच्या सर्टिफिकेटची गरज आम्हाला नाही आहे. त्या ठिकाणी मंडलिक साहेबांना रिचेबल आहेत काय म्हणून सांगताय. आपण किती रिचेबल होत आहे तुम्हाला माहित आहे. किती वेळा ते 5 वर्षामध्ये आपापल्या मतदारसंघामध्ये गावामध्ये गेले, त्या मुन्ना माडकाने एकदा सांगावं. मंडलिक साहेब यांचा अजेंडा काय की मुन्ना नाही निवडून आला तर गोकुळ ताब्यात येणार नाही, म्हणजे गोकुळ ताब्यात यायसाठी यांना खासदारकी पाहिजे एवढाच अजेंडा यांचा आहे. आता तुम्हाला पाहिजे का बाबा गोकुळ एवढं काय आहे त्याच्यामध्ये की ते ताब्यात यायसाठी खासदारकीला एवढं काय आहे त्याच्यामध्ये की त्याच्यासाठी मंडलिक साहेबांची निवडणूक विसरली. मला नाचवतो म्हणून सांगितलं, वाटेल ते किंमत मोजतो म्हणून सांगितलं. मला वाटतंय या गोकुळ ताब्यात असल्याशिवाय खासदारकीला आर्थिक चलन मिळत नाही आणि खासदारकी आली की पुढच्या आमदारकीला या गोकुळचा सत्तेचा वापर करावा लागतो. हे एखादा चित्र झालं. आणि मला वाटतं की या ठिकाणी मगाशी जाधव गुरुजींनी सांगितलं की दुधातली मगर आहे का पाण्यातली मगर आहे, ती गुरुजी बाहेर काढा म्हणजे मग या ठिकाणी खासदारकीचा निकाल लागतोय. गुरुजी ती बाहेर कुणी काढायची, चंद्रदीप लडके पाण्यात जाऊन मगरीला बाहेर काढायसाठी तिथं घुसला होता. तुम्ही लोक बाहेर अनेक लोक बसली होती आंदोलन करायचं. मंडलिक साहेब बरोबर आहे का, इथं बाहेर बसूया. आज सभा चालली होती, 4-5 हजार माणसं. बाबा तुमची काही थोडी होती वाटतं, मला वाटतं नाही नव्हती ना, नव्हती. बाबा देसाईला विचारलं आणि आत घुसू द्यायचं नाही आणि सभा चालू झाली तर उघडाला बोलू द्यायचं नाही. आज कोल्हापूर जिल्ह्यातलं आम्ही मातीतनं तयार झालेली माणसं जर बाहेरनं माणसं आणून बसवत आहे आणि आम्हाला सांगायचं की बोलू द्यायचं नाही, अशा पद्धतीचं जर वातावरण या जिल्ह्यामध्ये पेटत असेल तर मी संजय मंडलिकांना पुनवलं. मी त्यावेळी म्हटलं मंडलिक साहेब इथं बाहेर बसून काही होणार नाही, तिकडे जनरल सभा अर्धा तास झालं, उद्या पत्रकार म्हणतील व्यवस्थित जनरल सभा चालली. मोदी साहेब तुम्हाला मी आल्यावर विचारलं खरोखर नक्की कुठं आहे सा तुम्ही. त्याच वेळी मी सांगितलं, मी मंडलिक साहेबांना म्हणलं मंडलिक साहेब आज जायला लागतंय. गुरुजी बंटी पाटलांनी सांगितलं इथं बसून उपयोग होत नाही, हे कॉलेज निवडणूक आमचं 2-4 वेळा झालंय म्हटलं, तुम्ही पलीकडे होता त्यावेळी मंडलिक साहेब. असं वागून चालत नाही म्हणलं. खासदार मंडलिकांच्या साहेब करायला लागते म्हणलं, आत घुसायला लागते म्हणलं. तेव्हा आत घुसल्यावर किती मिनिटात जनरल सभा संपली बाबा, बाबा किती मिनिटात संपली जनरल सभा सांगा की बाबा. हा जरा एक मिनिट, किती मिनिटात लगेच म्हणजे किती मिनिटात संपली, 2 मिनिटात किती मिनिटात बाबा संपली. बाबा गोकुळमधनं काढलं तर आम्ही घेतो तुम्हाला पुढे. बाबा सांगा 2 मिनिटात संपली म्हणून. माणसानं आता ताकदीनं बोलायचं, टाकायला जायचं आणि मोग्याला लपवायला नाही. आता जे असेल ते स्टेजवर करायचं काय असेल. बसल्यानंतर कोणाला मागं फिरता यायला कामा नाही. मला लगेच निरोप आले त्याच्यानंतर काय तर चुकीचं वक्तव्य झालं, तोपर्यंत मागं फडशा पडला तर पोरांनी सगळा फडशा पाडला. हे आता असं चालत नाही. बाबा तुमचं रेकॉर्ड केलं मी 2 मिनिटात जनरल सभा झाली म्हणून. हे मी दिल्लीत जाऊन देणार आता परत. आणि मी बंटी पाटीलला मी दिल्ली जाऊन भेटून पण आलो. मला वाटतं अजून संजय मंडलिक साहेब मल्टीस्टेट झालेला नसावा, त्यामुळे खुपीला एवढा दंगा झाला.
आता हा मल्टी स्टेट नको असेल गुरुजी तर संजय मंडलिकांना खासदार करायलाच लागते या ठिकाणी. मला वाटतं ही लढाई पैशाच्या विरोधातली लढाई आता या जिल्ह्याच्या स्वाभिमानाची लढाई आहे. एकाचा अजेंडा आहे गोकुळ ताब्यात ठेवायसाठी निवडणूक लावायला लागते, निवडणूक जिंकायला लागते. आणि या संजय मंडलिकांचा आदर्श आहे की तळागाळातल्या शेतकऱ्याच्या पर्यंत विकास निधी पोहोचवण्यासाठी आहे. आणि मंडलिक साहेब ते ठरले आता. काँग्रेसवाले बी तुम्हाला पाठिंबा देतात, राष्ट्रवादीवाले बी चुका पाठिंबा देतात, सगळ्या लोकांची पाठिंबा देतात. मला वाटतं की कोल्हापूर जिल्ह्यातलं सगळ्यांचे ठरलंय